नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑक्टोबर 2023 मध्ये नगर परिषदेच्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा झाल्या होत्या. मग जेव्हा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा होतात तेव्हा TCS पॅटर्ननुसार नॉर्मलायझेशन होऊन रिझल्ट येतो. तलाठी भरतीमध्ये बघा 57 शिफ्टमध्ये परीक्षा झाल्या होत्या. अनेकांना 180 प्लस मार्क होते तरीसुद्धा त्यांचं सिलेक्शन झालं नाही, कारण नॉर्मलायझेशन नंतर त्यांचे मार्क कमी झाले आणि अनेक विद्यार्थ्यांना कमी मार्क असूनसुद्धा त्यांचं 200 प्लस मार्क गेले. त्याचं कारण काय आहे तर त्यांच्या शिफ्टचा ॲव्हरेज स्कोर किती आहे. म्हणजे तुमच्या शिफ्टचा ॲव्हरेज स्कोर तुम्हाला जर कळाला की त्यावरून तुम्हाला ही गोष्ट कळेल की तुमची शिफ्ट ही सोपी होती की अवघड होती, म्हणजे प्रश्न सोपे होते की अवघड होते. आणि जर सोपे प्रश्न असतील याचाच अर्थ काय आहे की तुमचे मार्क कमी होणार आहेत, आणि अवघड शिफ्ट असेल म्हणजे ॲव्हरेज मार्क कमी असतील याचा अर्थ तुमचे मार्क नॉर्मलायझेशन नंतर वाढणार आहेत. त्यावर आज आपण डिस्कस करणार आहोत. आजचा हा संपूर्ण डाटा रँक आयक्यूवरून घेतलेला आहे. रँक आयक्यूवर चुकीची माहिती नसते. विद्यार्थ्याला आपल्या आन्सर कीची लिंक त्या ठिकाणी पेस्ट करावी लागते. पेस्ट केल्यानंतर त्याची इन्फॉर्मेशन संपूर्ण येते, परंतु त्याच्या शिफ्ट पुरता येते. आपण सर्व शिफ्टची इन्फॉर्मेशन बघणार आहोत. अनेक विद्यार्थ्यांना मी सर्वे करून विचारून ही माहिती काढलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. 27 ऑक्टोबरची फर्स्ट शिफ्ट जी आहे अतिशय सोपी होती. 135चा ॲव्हरेज रँक आयक्यूनुसार सर्व विद्यार्थ्यांना, म्हणजेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे मार्क जे आहेत ते कमी होणार आहेत. जे 160 165 प्लस आहेत ते याच शिफ्टचे असू शकतात. बघा 26 ऑक्टोबरची थर्ड शिफ्ट, इथेसुद्धा 134चा ॲव्हरेज आहे. इथेसुद्धा मार्क कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर 25 ऑक्टोबरची फर्स्ट शिफ्ट 128चा ॲव्हरेज आहे. इथेही काही प्रमाणात मार्क कमी होणार आहेत. मग इथं 25 ऑक्टोबरची जी थर्ड शिफ्ट आहे, एकूण 123 मार्क आहेत विद्यार्थ्यांना. इथे मार्क एक तर वाढू शकतात काही प्रमाणात किंवा तेवढेच राहू शकतात. ज्यांना 149 आहे तेवढेच राहू शकतात, ज्यांना 139 आहे 145 आहे तेवढेच राहू शकतात, किंवा काही प्रमाणात वाढू शकतात या 25 ऑक्टोबरच्या थर्ड शिफ्टमध्ये. मग पुढे 26 ऑक्टोबरची जी फर्स्ट शिफ्ट आहे 122चा ॲव्हरेज आहे विद्यार्थी मित्रांनो. 122 ॲव्हरेज मार्क आहेत 26 ऑक्टोबरच्या फर्स्ट शिफ्टमध्ये. मग त्यानंतर 25 ऑक्टोबरची सेकंड शिफ्ट व 27 ऑक्टोबरची सेकंड शिफ्ट, या दोन्हीही शिफ्टमध्ये ॲव्हरेज स्कोर विद्यार्थ्यांना 119चा आहे. मग इथे मोठ्या प्रमाणात मार्क वाढणार आहे. 10 ते 12 मार्क तरी वाढण्याची दाट शक्यता आहे इथे. आणि सर्वात अवघड शिफ्ट होती 26 ऑक्टोबरची सेकंड शिफ्ट. एकूण 117चा ॲव्हरेज आहे विद्यार्थ्यांना. याचाच अर्थ काय आहे मित्रांनो, कमीत कमी या ठिकाणी 20 ते 22 मार्काने वाढ होणार आहे विद्यार्थ्यांची. व्हिडिओ कसा होता नक्की सांगा कमेंट्स करून. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद.